नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्या जाहिरातीमधील पदं कोणती आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, वय किती लागतं, त्यानंतर पेपरचं स्वरूप म्हणजेच पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, निवड पद्धती कशी आहे, एक्झाम फी किती आहे आणि एकूण जागा किती आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आता पहा, जाहिरात जी आहे सविस्तर ती 22 तारखेला प्रसिद्ध करण्यात आली आणि वरतीच तुम्ही पाहू शकता कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर. नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे गट क मधल्या पोस्ट आहेत. आता लक्षात घ्या, ग्रुप सी कॅटेगरी सी च्या ह्या पूर्ण पोस्ट आहेत. तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ही सरळ सेवा आहे, म्हणजे वन डे एक्झाम होणार आहे तुमची. वन डे एक्झाम आहे, सरळ सेवा आहे. एकच पेपर या ठिकाणी होत असतो. काही जर टेक्निकल पदं असली तर त्यासाठी फक्त तुमची स्किल टेस्ट होत असते, अन्यथा एका पेपरवरच तुमची निवड केली जाते. इथे सरळ सेवा भरती आलेली आहे. गट क मधली ही सर्व पदे आहेत. यामध्ये जर आपण तारखा पाहिल्या तर तारखा त्यांनी सुरुवातीला सांगितल्या की 26/8/2025 पासून अर्ज सुरू होणार आहेत. 26 पासून अर्ज सुरू झाले. कधीपर्यंत? 9 सप्टेंबर 2025 पर्यंत. 9 तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. परीक्षा फी जी आहे ती सुद्धा तुम्हाला 9 तारखेच्या आतच भरायची आहे. इथे त्यांनी सांगितलं की परीक्षा शुल्क पाहू शकता तुम्ही, 9 तारखेच्या आतच भरायचं आहे. तर 26 तारखेपासून फॉर्म सुरू झाले, 26 ऑगस्ट पासून आणि 9 सप्टेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही त्यापूर्वीच भरून घ्या. खाली जर आपण आलो तर जे पेपर आहे आपला तो कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे, तो त्यांनी सांगितला. त्यानंतर पद जर आपण पाहिले, इथे पद आहे. पे स्केल आहे की किती तुमचा पगार वगैरे राहील. तर पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिकचं. यामध्ये S6 दर्जाचं पेमेंट असतं. पे स्केल जे आहे ते 6 आहे लिपिकसाठी. पदसंख्या जर पाहिली आपण तर एकूण जागा आहेत 60. पे स्केल जे आहे तुम्ही पाहू शकता, बेसिक असतं 19,900. टोटल ओव्हरऑल आहे 63,200. यापैकी बेसिकमध्ये काही इतर इन्सेंटिव्ह ॲड करून तुम्हाला पेमेंट जे आहे ते डबल होऊ शकते. नंतर पहा, पुढचं जर पद आपण पाहिलं तर विधी सहाय्यक आहे. यामध्ये सुद्धा 6 जागा दिसतात. कर संग्राहक आहे, इथे 74 जागा आहेत. ग्रंथालय सहाय्यक आहे 8 जागा. स्टेनोग्राफर 10. नंतर लेखपाल किंवा रोखपाल 10 जागा. सिस्टीम ॲनालिस्ट इथे 1 जागा आहे. हार्डवेअर इंजिनियर 2 जागा आहेत. डेटा मॅनेजर 1 जागा आहे आणि प्रोग्रामरसाठी 2 जागा आहेत. अशा एकूण 174 जागा या ठिकाणी पहिल्याच टेबलमध्ये त्यांनी सांगितल्या. नंतर जर तुम्ही खाली आले तर 27 फेब्रुवारी जो काही निर्णय आहे ते त्यांनी मेन्शन केले की कशा पद्धतीने निवड होणार आहे, काय-काय प्रोसेस राहणार आहे आणि सेवा प्रवेश जो आहे तो त्यांनी थोडक्यात इथे सांगितला आणि त्याची GR सुद्धा सांगितलेली आहे. खाली पहा, खाली जर आता डिटेलमध्ये, कारण की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल त्या कॅटेगरीच्या नेमक्या जागा आहेत की नाहीत आणि आहेत तर किती आहेत याची कल्पना तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता फॉर्मसाठी तुम्ही पाहू शकता, जर कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्कसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर इथे कॅटेगरी वाईज जागेचं डिवायडेशन त्यांनी दिलेलं आहे. एकूण जागा मात्र आहेत 60. पण कॅटेगरी वाईज जर आपण पाहिलं, अनुसूचित जाती तर 7 जागा आहेत. अनुसूचित जमाती जर पाहिलं 9 जागा आहेत. विमुक्त जाती 4, 3, 5, 3. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग जे आहे 3 आहेत. इतर मागास वर्ग पदे नाहीत. नंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग जर पाहिला आपण 6 आहेत. आर्थिक दुर्बल घटक 6 आहेत आणि एकूण आरक्षित जर पाहिले तर 46 आहेत. अराखीव पदे आहेत 14, म्हणजे ओपनसाठी 14 आहे. ओपनचे जर पद असेल तर कोणत्याही कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरू शकता. ओपनची जी पदं आहेत ती सर्व कॅटेगरीसाठी असतात. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीची जरी जागा नसली, मात्र ओपनची जागा जर असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. ओपनसाठी सर्व कॅन्डिडेट इलिजिबल आहेत. नंतर जर पद पाहिलं आपण तर त्याचप्रमाणे डिव्हायडेशन दिलेलं आहे. जर ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. म्हणून इथे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. एक-एक करून आपण पद पाहूया. त्यानंतर लायब्ररी असिस्टंट, ऑलरेडी आपण जे वरती पद पाहिले त्यांचा डिटेल तक्ता इथे त्यांनी सांगितलेला आहे. आता काही-काही ठिकाणी भरपूरच कमी जागा आहेत. इव्हन एक-एक जागा सुद्धा कॅटेगरीची नाही. त्यामुळे इथे तुम्ही विशेषतः जागा पाहूनच फॉर्म भरा. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे की फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर कनिष्ठ लिपिक जर आपण पाहिलं तर तिथं पाहिजे तुम्हाला डिग्री. कोणत्याही फील्डमध्ये असली तरी चालणार आहे. कोणत्याही शाखेची असली तरी चालणार आहे. फक्त पदवी तुमची कंप्लीट असावी. नंतर जर टायपिंग पाहिलं आपण तर 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी, म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40 अशा पद्धतीच्या 2 टायपिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, एक आहे पदवी, दुसरं आहे टायपिंग. नंतर जर पाहिलं तर इतर जे पद आहेत, विधी सहाय्यक, कर संग्राहक, तिथे तुम्ही पाहू शकता कर संग्राहकासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग ह्या 2 अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत. नंतर ग्रंथालय सहाय्यकसाठी डिप्लोमा आवश्यक असतो. काही जे पुढची पदं आहेत तर त्यासाठी डिप्लोमा आवश्यक आहे, म्हणून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा पद्धतीचे पद आहेत आणि त्यांची शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे.
नंतर जे काही महत्त्वाचे मुद्दे आपण ते बघतो, इतर पाहत नाही आहोत. जर इतर तुम्हाला पाहायचे असतील, तर तुम्ही लिंकवर जाऊन PDF डाउनलोड करू शकता आणि सविस्तररित्या वाचून घेऊ शकता. समांतर आरक्षणाचे जे कॅटेगरी आहेत, ते त्यांनी मेन्शन केलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे वय. तर कमीत कमी तुमचं वय 18 असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत देखील तुम्ही अप्लाय करू शकता. जर ओपनमधून असाल आणि जर कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, तर 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे आणि दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जर उमेदवार असाल, तर 45 पर्यंत सुद्धा सूट आहे आणि पदवीधर अंशकालीन जर असेल तर 55 पर्यंत सूट सुद्धा देण्यात आली. म्हणजे कमीत कमी पाहिजे आपलं 18, जास्तीत जास्त 38 आणि कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर जर पाहिलं आपण पुढचं, तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. निवड प्रक्रिया सुद्धा दिलेली आहे. निवडीची पद्धत कशी राहणार आहे, तर पेपरवर डिपेंड आहे. संपूर्णतः पेपरवर डिपेंड राहणार आहे. मात्र 50% गुण मिळवणे आवश्यक राहील. कोणासाठी? ओपन कॅटेगरीसाठी आणि अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती यामधून जर तुम्ही येत असाल, तर 45% गुण घेणं कंपल्सरी आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आतापर्यंत आपण पाहिलं की 45% प्राप्त उमेदवार या ठिकाणी निवडल्या जात होते. मात्र आता 50% ची अट सुद्धा सांगण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेत मागासवर्गीय उमेदवार 45% पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार न उपलब्ध झाल्यास जाहिरातीत नमूद केलेली पदे ही रिक्त राहत असली तरीही कोणत्याही परिस्थितीत किमान पेक्षा कमी जाणार नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की जर तुम्हाला 45% पेक्षा कमी मार्क्स पडले आणि एकाही विद्यार्थ्याला तितके मार्क्स पडले नाही, काही जागा जर रिक्त गेल्या तर त्या जागा रिक्त ठेवण्यात येतील. मात्र निवड केल्या जाणार नाही. ओपनसाठी आहे 50% ची अट, कॅटेगरीसाठी आहे 45% ची अट. 200 गुणांची जर तुमची परीक्षा असेल, तर 100 पेक्षा जास्त मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी पाहिजे आणि 45 म्हणजेच 90 पेक्षा जास्त मार्क्स कॅटेगरीवाल्यांसाठी पाहिजे. नंतर जर आपण खाली आलो, तर आपल्याला दिसेल कालमर्यादा वगैरे दिलेली आहे त्यांनी. पेपरचा पॅटर्न. परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे? ऑनलाईन पद्धतीने म्हणजे MCQ टाइप तुमचा पेपर होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम राहील आणि यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, असंही त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलं. जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर झाला, तर नक्कीच नॉर्मलायझेशन याचं होऊ शकतं. विषय जर आपण पाहिले कनिष्ठ लिपिकसाठी, तर मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान अशा एकूण 100 प्रश्नांचा तुमचा पॅटर्न राहणार आहे. मराठी आणि इंग्रजी हे 12वी लेव्हलचं असतं. मात्र बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे ग्रॅज्युएशन लेव्हलचं राहील. मराठी मराठीमध्येच राहील, इंग्रजी इंग्रजीमध्येच राहील. बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान जे आहे ते दोन्हीही लँग्वेजमध्ये उपलब्ध असतील. एकूण प्रश्न आहेत 100 आणि त्यासाठी गुण आहेत 200. तर असा 200 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. जवळपास सर्वच पदांचा 200 गुणांचा आपल्याला पेपर दिसतो. मात्र विधी सहाय्यक तांत्रिक जे पद आहे, तिथे 40 प्रश्न हे तांत्रिक विषयाशी संबंधित असतात. म्हणून तुम्ही ते एकदा व्यवस्थित सिलेबस पाहून घ्या. जर लिपिकसाठी भरत असाल, तर कॉमन पॅटर्न आहे. मात्र तुम्ही जर इतर टेक्निकल कोर्ससाठी भरत असाल, तर फक्त 60च प्रश्न हे कॉमन पॅटर्नवर असतात. 40 प्रश्न त्या पदाच्या तांत्रिक प्रश्नांशी निगडीत असतील. नंतर पहा, इथे अशा पद्धतीने डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे, की कोणकोणत्या पोस्टसाठी काय-काय सिलेबस राहणार आहे आणि कोणकोणते विषय, त्या विषयावर असणारे प्रश्न डिटेलमध्ये त्यांनी सांगितले. नंतर पहा, जर तुम्हाला फॉर्म भरायचा तर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. वेबसाईट जी आहे ती सुरुवातीलाच आपण पाहिली. डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला अपलोड करावे लागतील. कोणकोणते डॉक्युमेंट आहे, किती साईजमध्ये अपलोड करायचे. जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल, तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही जर कॅफे वगैरेवर जाऊन फॉर्म भरत असाल, तर ही माहिती पाहण्याची आवश्यकता नाही. नंतर पहा, खाली जर आपण आता फी संदर्भात सुद्धा माहिती दिलेलीच आहे त्यांनी, तीही एकदा पाहूया. जर ओपनमधून फॉर्म भरत असाल, तर इथे फी लागणार आहे तुम्हाला ₹1000 आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, तर ₹900 फी आकारल्या जाणार आहे आणि ही नॉन रिफंडेबल आहे. ओपनमधून भरत असाल तर 1000, कॅटेगरीमधून भरत असाल तर ₹900 फी भरावी लागणार आहे. फक्त माजी सैनिक उमेदवारांसाठी फी लागू नाही, म्हणजे त्यांना कोणतेही शुल्क नाही. इतर उमेदवारांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील, तुम्ही ते विचारू शकता. पेपर पॅटर्न झालं, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप आपण पाहिलं, पदं पाहिली, त्यांची शैक्षणिक पात्रता पाहिली, वय पाहिलं आणि परीक्षेची फी सुद्धा पाहिली. या व्यतिरिक्त आणखी काही जर तुमच्या मनात डाऊट्स असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.